मुंबईमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आज रिक्षा चालकांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आता यांचे आंदोलन पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न येतोय, की यांच्यामध्ये एवढी हिंमत आणि ताकद येते कुठून? जर का खरंच यांनी एवढी हिंमत आपल्या राज्यातील राजकारण्याविरुद्ध दाखवली असती, तर कदाचित त्यांना स्वतःचं राज्य सोडून महाराष्ट्रामध्ये येण्याची गरजच भासली नसती. आपल्या राज्यामध्ये जातीवरती, धर्मावरती मतदान करायचं, तिकडल्या राजकारण्यांना प्रश्न विचारायचा नाही आणि रोजगारासाठी महाराष्ट्रात यायचं आणि इकडे येऊन दादागिरी करायची, आंदोलनं करायची, हे काय पटण्यासारखं नाहीये. आता तुमच्यापैकी बरेच लोकं म्हणत असतील, की "अरे, आपण भारत देशामध्ये राहतो आणि इकडे कोणालाही कुठे जाऊन काम करायचा अधिकार आहे." एकदम बरोबर बोलताय तुम्ही, काहीच चुकीचं नाही बोलत आहे. पण भारत देश हा विविध राज्यांनी, विविध भाषांनी, विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याचं वेगळं कल्चर आहे, वेगळी भाषा आहे आणि तुम्ही त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या भाषेचा आणि कल्चरचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्या राज्यामध्ये येऊन आम्हाला हे नाही सांगू शकत, की आम्ही तुमची भाषा बोलणार नाही. तुम्हाला आमची भाषा बोलावी लागेल. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून, वेगवेगळ्या भाषामधूनच आपल्या देशाची निर्मिती होतीये. जर का संस्कृती आणि भाषा जर का या देशातून काढून टाकल्या, तर या देशाला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन दादागिरी करायचं बंद करा. मराठी भाषा शिका आणि इकडल्या भाषेचा रिस्पेक्ट करा, एवढंच सांगेन. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.